नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एक रानभाजी दाखवत आहे। बघा, निसर्गामध्ये जो मनुष्य राहतोय ना, खरोखर निसर्ग हा असा आहे की निसर्गाने आपल्याला सगळं काही देऊन ठेवलेलं आहे, परंतु आपल्याला फक्त त्याची ओळख झाली पाहिजे। अशाच प्रकारे मी आज तुम्हाला एका करटोल या रानभाजीची एक ओळख करून देत आहे की निसर्गामध्ये मे जून महिन्यामध्ये जेव्हा सुरुवातीला पाऊस पडतोय, तेव्हा पाऊस पडल्यानंतर ही जी वनस्पती आहे, ही वनस्पती ना तिला कोणी खत घालत ना कोणी पाणी घालत, ती एक निसर्गाच्या बळावरती ही वनस्पती उगवत असते। बघा मंडळी, आता ही जी आपली ही करटोल ही आहे, ही करटोल मी माझ्या शेतामध्ये त्याची लागवड केलेली आहे, थोड्या प्रमाणावर मला खाण्यापुरतं। पण बघा, जंगलामध्ये तोडत असताना त्याचा जो आनंद मिळतोय तो खरोखर खूप आगळा वेगळा आनंद आहे। अशा पद्धतीने ही जी काही एक रानभाजी आहे, या रानभाजीमध्ये असे जे काही विविध जे गुणधर्म सांगितलेले आहेत की ही रानभाजी खाल्ल्यानंतर ज्या व्यक्तीला शुगर आहे, ज्यांना बीपीचा त्रास आहे, तो त्रास या रानभाजीने कमी होतो। कारण याच्यामध्ये जे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्मच खूप वेगळ्या प्रकारचे आहेत आणि आपण हे रानभाज्यांचा आस्वाद घेतला पाहिजे। बघा, बाजारामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर रानभाज्या उपलब्ध आहेत करटोल, परंतु त्या करटोलांमध्ये जे काही रासायनिक केमिकल, रासायनिक खतं वापरून त्या भाज्या तयार केलेल्या आहेत, परंतु जंगलामध्ये मात्र ह्या ज्या भाज्या आहेत, ह्या जंगलामधल्या नैसर्गिक भाज्या ह्या खाण्यामध्ये जो आनंद मिळतोय तो बाजारातील रानभाज्या घेऊन खाण्यामध्ये इतका आनंद मिळत नाही। म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये याचे जर समजा साधारण याचा जो कंद आहे, आपण मे महिन्याच्या एंडिंगला आणि जूनच्या सुरुवातीला जर आपण याचा कंद जर आणला मंडळी, तर आपल्या शेतामध्ये ही भाजी सक्सेस होऊ शकते। बघा, हा आनंदच खूप आगळा वेगळा आहे। ही रानभाजी बनवायची कशी असं जर तुम्हाला प्रश्न असेल, तर ही रानभाजी आपण ज्या प्रकारे कारल्याची भाजी करतोय त्याच प्रकारे ही भाजी बनवायची असते। आणि एकदा तरी मंडळी नक्कीच प्रत्येकाने या करटोल रानभाजीचा आस्वाद घ्यावा असं मला तरी वाटतंय।